पौर्णिमा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे सुकं चिकन। त्यासाठी घेतलेलं साहित्य, चिकन घेतलेलं आहे मी अर्धा किलो, कांदा घेतलेला आहे एक बारीक चिरून, टमाटर घेतलेला आहे मी एक, ते पण कट करून घेतलेला आहे बारीक, एक कांदा घेतलेला आहे तो मी उभा चिरून घेतलेला आहे, लसूणच्या पाकळ्या 10-12 घेतलेल्या आहेत, आल्याचा तुकडा घेतलेला आहे छोटासा तो पण कट करून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 चम्मच दही घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि काजू घेतलेले आहेत 5 आणि लिंबूचा रस घेतलेला आहे अर्धा, लाल तिखट घेतलेला आहे मी 1.5 चम्मच, 1 चम्मच मटन मसाला घेतलेला आहे एव्हरेस्टचा, धना पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच, हळद घेतलेली आहे 1 चम्मच आणि हे घरगुती मसाला आहे तो मी 1 चम्मच घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे। चिकन घेते, मी आता मसाले टाकते, दही टाकते, थोडस मी ठेवते आणि लिंबूचा रस टाकते। आता मी चांगले मिक्स करून घेते आणि 15 मिनिटं मी हे झाकून ठेवणार आहे। आता मी झाकून ठेवते। तेल मी कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं ते आता गरम झालेलं आहे। मी आता कांदा तळून घेते। आता कांदा मस्त लालसर झालेला आहे, मी तो काढून घेते। आता मी हिरव्या मिरच्या, काजू, आल्याचा तुकडा आणि लसूण हे थोडस लालसर होऊ देते। आता हे लालसर झालेलं आहे, काढून घेते। टमाटर टाकते मी, थोडासा मऊ होऊ देते। आता टमाटर मी काढून घेते, थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता मसाला मी दळून घेते। मसाला दळते, थोडस पाणी टाकते, आता मसाला दळून झालेला आहे, मस्त बारीक दळलेला आहे। आता मी 2 पळी तेल टाकते, आता मी कांदा टाकते, टमाटर पण टाकते, मऊ होऊ देते। कांदा आणि टमाटर मस्त मऊ झालेला आहे, मी आता मसाला टाकते दळ्याला। आता मी मिक्स करून घेते, 2 ते 3 मिनिटं मी हा मसाला तर मिक्स करत राहते। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आता याच्यामध्ये मी चिकन ते टाकते, आता चांगलं मिक्स करून घेते। आता अर्धा ग्लास पाणी टाकते मी, आता 15 ते 20 मिनिटं मी झाकून ठेवते।
थोडीशी कोथिंबीर टाकते. आता भाजी तयार आहे आपली. मी आता दाखवते ताटात. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.